मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. राहता तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन घडत आहे. आज राहता शहरात कारले यांच्या वस्तीवर बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय. अनेक दिवसापासून राहता शहरात ऊसाच्या शेतात बिबट्याचं दर्शन नागरिकांना होत होतं. वन विभागानं 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी पिंजरा लावला होता. काल रविवारी रात्री गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कारले यांच्या गट नंबर 201 शेतात कोंबडीवर ताव मारण्याच्या नादात बिबट्या जेरबंद झाला. चंद्रशेखर कारले यांनी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. वन विभागाचे अधिकारी साखरे घटनास्थळी दाखल होत बिबट्याला नेण्यासाठी नियोजन करत होते. नारायणराव कारले यांच्या शेतात काल हा पिंजरा लावण्यात आला होता. रात्री बिबट्या भ्रमण करत असताना बिबट्याला पिंजऱ्यात कोंबड्या दिसून आल्या आणि या कोंबड्यांवर ताव मारण्याच्या नादात तो अलगद पिंजऱ्यात अडकला. राहता तालुक्यात वन विभागाला बिबट्या पकडण्याच्या मोहिमेला मोठं यश आलंय. जवळपास या परिसरात 2 बिबट्यांची पिल्ले व एक मादी असून त्यांनाही जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. या परिसरात बिबट्याच्या धास्तीनं नागरिक भयभीत झालेत. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त आहे. 2 पिल्ले व एक मादी असल्याचा अंदाज चंद्रशेखर कारले यांनी सांगितला. बिबट्या पकडलाय, मात्र अजूनही मादी जेरबंद होईपर्यंत पिंजरा इथून हलू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा आज इथं बिबट्या कारले वस्तीवरती आज पकडण्यात गेलेला आहे. अनेक दिवसापासून इथं बिबट्यांचा वावर आहे. या काल आम्ही इथं बघितल्यानंतर आम्ही काल संध्याकाळी इथं पिंजरा लावला. पिंजरा लावल्यानंतर फक्त त्याच्यात आज एकच बिबट्यामध्ये गेलेला आहे. 2 पिल्लं आणि एक मादी अजून बाहेरच आहे. त्याचा अनेक दिवसापासून इथं वावर आहे. म्हणजे पार ते घरी पण यायचं त्यांचं आता हे झालेलं आहे. घरी सुद्धा येत आहे, जवळ घराच्या जवळ त्यांचा वावर चालू झालेला आहे. पिंजरा लावून कमीत कमी 8-10 दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो. आज अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात अटकलेला आहे. हा जवळजवळ 2 वर्षापासून इथं आम्ही रात्री इकडे यायचाच विषय नाही. म्हणजे बिबट्या आता दुपारी 4 नंतर ते 5 नंतर कधी पण त्याचं दर्शन व्हायला सुरुवात झालेली होती. ह्या कमीत कमी 2 वर्षापासून आम्हाला या बिबट्यांचा त्रास होतोय. खूप दिवसापासून बिबट्याचं दर्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे. दिवसा सुद्धा बिबटे हे जनतेला दिसत आहे. आज रात्री कारले वस्तीवर बिबट्या 7:30-8च्या दरम्यान मध्ये कैद झाला. तो पिंजऱ्यामध्ये अजून 2 पिल्लं आणि मादी ही बाहेर अजून फिरत आहे. तरी दुसरा पिंजरा लावून ते सुद्धा कैद करून घ्यावं अशी मी सरकारला विनंती करतो, परिसरातील वन विभागाला. बिबट्याचा आज कारले वस्तीवर एक पकडला गेलेला आहे. त्यांचं भयंकर प्रमाण वाढलेलं आहे. इथं या परिसरामध्ये अजून 2 पिल्लं आणि एक मादीचं आहे वावर चालू आहे. तरी मी वन विभागाला अशी विनंती करतो की त्यांनी परत दुसरा पिंजरे लावून त्यांना कैद करावे अशी विनंती करतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.